नवापुरात वन विभागाच्या डोळ्यादेखत खैर वृक्षांची कत्तल। पश्चिम घाटाच्या उंबरठ्यावरच तस्करांचा धुमाकूळ। जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्ध पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट येथून होते। मात्र याच संवेदनशील कारेघाट जंगलात सध्या विदारक आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे। वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या भागात मौल्यवान खैर लाकडाची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड आणि तस्करी सुरू असून जागतिक वारसा असलेला हा निसर्गाचा अनमोल ठेवा धोक्यात आलाय। कारेघाट जंगलात नैसर्गिकरित्या आलेली आणि वन विभागाने विशेष लागवड करून जोपासलेली खैराची झाडे तस्करांचे मुख्य लक्ष बनले आहेत। खैराच्या लाकडापासून काथा निर्मिती केली जात असल्याने बाजारपेठेत या लाकडाला मोठी मागणी आहे। याच संधीचा फायदा घेऊन नवापूर तालुक्यातील सक्रिय तस्कर दररोज रात्रीच्या सुमारास जंगलावर कुऱ्हाड चालवत आहेत। जंगलात नुकतीच कापलेली खैराची ताजी खुंटे जागोजागी पाहायला मिळत असून तस्करांनी वन विभागाचे अस्तित्वच जणू मोडीत काढले आहे। या संपूर्ण गंभीर प्रकरणामागे वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे। नवापूर तालुक्याची जबाबदारी असलेले मुख्य अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वारंवार रजेवर जाणे, वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी राहणे यामुळे अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर आणि जंगलावर कोणताही अंकुश राहिलेला नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे सोयीस्कर पाठ फिरवल्याने तस्करांचे धाडस कमालीचे वाढले आहे। दिवंगत माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आणि दिवंगत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या संकल्पनेतून जंगलाच्या संरक्षणासाठी संयुक्त वन संरक्षण समिती स्थापन करण्यात आली होती। स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने जंगलाचे रक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता। पूर्वी या समितीच्या जागरूकतेमुळे अवैध वृक्षतोड नगण्य झाली होती। मात्र सद्यस्थितीत वन विभाग आणि वन संरक्षण समिती यांच्यात कोणताही समन्वय राहिलेला नाही। वन विभागाकडून समितीला सहकार्य मिळत नसल्याने जंगल पूर्णपणे असुरक्षित झाले आहे। समन्वय नसल्याचा फटका केवळ वृक्षतोडीपुरता मर्यादित नसून जंगलात लागणाऱ्या वणव्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे। एकीकडे जागतिक तापमान वाढीवर चर्चा रंगत असताना दुसरीकडे पश्चिम घाटाच्या सुरुवातीला चाललेली ही वृक्षतोड पर्यावरणाचा मोठा ऱ्हास करणारी ठरत आहे। जर ही अवैध तस्करी आणि वाहतूक तात्काळ थांबवली नाही तर नवापूर तालुक्यातील हिरवेगार जंगल केवळ कागदावरच उरेल अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे। आता तरी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जागे होऊन या तस्करांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार की पर्यावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे। आपण नवापूर तालुक्यातील कारेघाटच्या जंगलात आलेलो आहोत आणि कारेघाटचं जंगल ची सुरुवात ही महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातनं होत असते। तर पश्चिम घाट जो जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो त्या घाटाची सुरुवात देखील या इथूनच होते। आपण ओरिजिन पॉइंट आहे हा कारेघाटचा जंगल पश्चिम घाटाचे। पश्चिम घाट म्हणजे नवापूर पासून तर केरळ राज्यापर्यंत असा लांब लचक जागतिक दर्जाने याला हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेला आहे। आपण आज या पश्चिम घाटमध्ये ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत। पश्चिम घाट हा वृक्ष तोडीने बघा आपण बघू शकतो या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। इथं वृक्षतोड झालेली आहे। त्यानंतर या ठिकाणी देखील वृक्षतोड आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होते। ताज्या तोडीचे ही वृक्षतोड आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या मौल्यवान झाडांची वृक्षतोड आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते। या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साग आहे, सीसम आहे, खैर आहे, भरपूर मौल्यवान जातीचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो माझ्या मागे मी कॅमेरामॅन जे आहेत आमचे सहकारी मनोज बोरसेंना विनंती करेल की त्यांनी माझ्या मागे इकडे जे काही दृश्य आहेत झाड तोडीचे ते सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवूया। आम्ही मुद्दाम आज ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी जंगलात आलेलो आहोत। जंगलामध्ये प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे, वृक्षतोड, जंगल संवर्धन
आणि जतन करण्यासाठी वन विभाग काय उपाययोजना करते ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. माझ्या मागे अजून बघू शकतात, हे बघा, या ठिकाणी सुद्धा नुकताच तोडलेलं हे वृक्ष आणि इथं त्याची फांदी पडलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे. आणि वन विभाग नेमकं काय करतो आहे, इथल्या ज्या वन कर्मचाऱ्यांना या जंगलाची जबाबदारी दिलेली आहे नेमकी त्या कशा पद्धतीने पार पडत आहे यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता इथं बघू शकतो आपण, फार मोठं झाड आहे, ते सुद्धा कुऱ्हाडीने इथं कापलेलं आहे. मी मनोज भाऊंना विनंती करेल, बघू शकतो हे सर्व कुऱ्हाडीने कापलेलं आहे. ताज्या तोडीचे हे झाड आहे, आत्ताच तोडलेलं आहे हे, आणि पूर्ण तोडून हा मोठा दांडा इथं वाकलेला आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने जर जंगल आणि संवर्धन जे होईल तर हे चुकीचं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारेघाटच्या जंगलाकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्षतोड होत आहे. वन विभाग नेमका काय करत आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित केला जात आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आता बघू शकतो तापमानाचा पारा 45च्या वर गेला आहे. वृक्ष लागवडीची गरज खूप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्षतोड होणे हे बी पर्यावरणाच्या दृष्टीने धोकेदायक आहे. वृक्ष संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी फक्त एकट्या वन विभागाची नाही आहे, तर नागरिक म्हणून आपली देखील तेवढीच जबाबदारी आहे. आपण सुद्धा वृक्षांचं जतन आणि संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे. आपण महाराष्ट्र गुजरात सीमेवरती असलेल्या पश्चिम पट्ट्यातील कारेघाटच्या जंगलामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जंगलामध्ये फक्त पार्टी करण्याकरता या जंगलाचा उपयोग सध्या सर्वसामान्य जनता म्हणा किंवा अधिकारी म्हणा, आपण पाहू शकतो या ठिकाणी बियरच्या बाटल्या, विस्कीच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत. तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट ही आहे. ही लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी जेवणाच्या पार्ट्या झालेल्या आहेत. मागील काही काळापूर्वी जे अधिकारी होते त्यांनी ज्या वनसमित्या स्थापन केल्या होत्या त्या वनसमितींमुळे हे आजचं जंगल या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतरच्या आलेल्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे त्या वनसमित्यांना पाठबळ दिले नाही किंवा पुनरुज्जीवन केलं नाही. त्यांना आर्थिक बळ लागतं, त्याशिवाय स्थानिक वनसमित्या काम करत नाही. त्यावेळेच्या वनसमित्यांमुळे आजचं जे नवापूर तालुक्यातील जंगल दिसत आहे ते आम्ही आज पाहत आहोत. परंतु भविष्य वाईट दिसत आहे. जेवढी जबाबदारी वन खात्याची तेवढीच आपली पण. पावसाळ्याच्या तोंडावर या ठिकाणी वन लागवड होते, वृक्ष लागवड होते, परंतु आम्ही या कारेघाटच्या जंगलामध्ये पाहतोय तशी कोणत्याच प्रकारची तयारी या ठिकाणी दिसत नाही. फक्त वृक्ष तोड एवढंच फक्त या ठिकाणी दिसत आहे. नवीन लागवडी करता कोणतेही अधिकारी, कोणतेही कर्मचारी किंवा कोणती तयारी या जंगलामध्ये दिसत नाही. नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. पश्चिम घाटातील महाराष्ट्र गुजरात सीमेलगत महाराष्ट्रातील कारेघाट या जंगलामध्ये हा जो रस्ता आहे हा गुजरात राज्याला मिळणारा रस्ता आहे. कुठेतरी ही दारू तस्करांसाठी सोयीची वाट झालेली आहे. आपण बघू शकतो इथं देशीचे विदेशीचे दारू वाहतुकीचे आपल्याला कुठं ना कुठं पुरावे मिळत आहेत. तर या निमित्ताने आपण राज्य उत्पादन शुल्क तसेच महाराष्ट्र पोलीस तसंच वन विभाग यांनी वेळीच लक्ष घालून या दारू तस्करीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि हे वन जंगल, ही वनसंपदा वाचवली पाहिजे, एवढी अपेक्षा सर्वसामान्य वनप्रेमी करत आहेत. मनोज बोरसे, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. काय सांगाल वृक्षतोड संदर्भात? हा, तर असं जे ते समिती रचली होती ना त्यापासून जंगल वाचला आणि अजून समिती हे झाले मग वाचत नाही. असं आताच्या अधिकारी अच्छा ते अधिकारी येतात पण आता आम्हाला माहित नाही. असं ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.